आपण सामना सुरू करा. येस, त्यांना पण वारंवार सूचना द्या. या. चला थोडासा आता फास्ट क्रिकेट खेळा. बामणडोंगरी संघ सर्व संघाने आम्हाला भरपूर चांगला कोऑपरेट केलेला आहे. आता आम्हाला फक्त थोडंसं तुमच्या इथून पुढच्या खेळाची अपेक्षा आहे. प्लीज आम्हाला आपण सहकार्य करायचं आहे. काउंट डाऊन स्टार्ट नाव. 3, 2, 1. पहिला चेंडू घेऊन आदित्य पाटील तयार आहे. जर्मन का मोठे इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. या संपा सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंट डाऊन स्टार्ट नाव. 3, 2, 1. लेट्स बिगिन. डावाची होती सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. क्या बात है, क्या बात है. ओ ओ ओ, बघा इशारा, बघा इशारा. व्हाईट बॉल बॉडीपासून दूर आहे. मांडी त्यांची मजबूत आहे आणि त्याने व्हाईटचा इशारा दिलेला आहे. इम्प्रेस करतायत, इम्प्रेस करतायत, इम्प्रेस करतायत गोटे अंपायर सर. येस, सेकंड बॉल, सेकंड बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. बॅट्समनला पूर्णपणे बीट केलाय. रोशन मात्रे होते स्ट्रायकर एंडवरती. सोनून आपण पाहतोय मंत्र दिलाय की आता थोडंसं सेफ खेळावं लागणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये थांबणं महत्वाचं. रोशनचं मी म्हणेन 18 पैकी मी म्हणेन जास्तीत जास्त तो बॉल जर खेळला तर मग मॅचमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं चित्र जरूर पाहायला मिळेल. यावेळचा बॉल फटका फसला हवेमध्ये. झेलसाठी चान्स बनते आणि बॅट्समन होत आहेत बाद. आदित्यला मिळते सफलता. बिस्ट इन द नेस्ट. बॅट्समन झालेत बाद आणि हा पहिला धक्का टीम कामोठेला. पहिला धक्का आपण पाहिलाय. आता बसलाय रोशन म्हात्रेच्या स्वरूपात आणि तिथून फलंदाज बाद होताना आपण पाहिला. पडलेत विकेट आणि ही विकेट महत्वाची पडली आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये रायगड टेनिस क्रिकेट विश्वामधील एक कुशाग्र फलंदाज आणि तेवढाच चांगला तंत्रशुद्ध गोलंदाज बारक्या कांबळे, विलास कांबळे मैदानाच्या आतमध्ये. 1 वरती 1 गडी बाद आहे. सुरुवात झालेली आहे डावाची. फायनल महाअंतिम फेरी. कोण होणार विजेता, कोण होणार उपविजेता यासाठी चाललेली लढाई बक्षीस पात्र फेरीमधील हा आपण सामना पाहतोय. आदित्य पाटील पुढचा बॉल. ओ सुपर फटका गॅप मधून फुलटॉस बॉलला चौकारासाठी तब्दील केले जात आहे. बारक्या कांबळे ब्रँडेड स्ट्रोक चौकार. क्या बात आहे. काय फटकेबाजी पाहायला मिळाली पहा. अगदी ऑफ साईडला दिशा दिली बॉलला आणि दिशा दिलेचा हा खेळ मैदानामध्ये आता इम्प्रेस करतोय कामोठे संघाच्या प्रेक्षकांना. 5 धाव फळकावरती 1 गड्याचा मोबदला आहे तिकडे. मॅच मध्ये आपण जाऊ. गोलंदाज तयार. कट करायचा प्रयत्न पण जवळ आलेत. व्हाईट बॉलचा इशारा. गोड्या अंपायर मोड मध्ये आलाय. पहा शाहरुख खानच्या हातात तो दाखवतोय आणि तिसऱ्या पंचांकडे गेलेत यावेळेला. बॉलिंग टीम कडून हा रिव्ह्यू आहे. यस यस यस, ही अदा आहे त्यांची. व्हाईट बॉलची अदा. गोट्या अंपायर तुक्या तुकविला आणि नाग्या नाचविला. यस यस, पब्लिक साठी अट्रॅक्शन असलेला हा सर्वाधिक महागडा पंच.
ज्यांची येस हा वाईट बॉल आहे. ऑनफिल्ड अंपायर सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय तिसऱ्या पंचांनी आणि अगदी योग्य तो डिसिजन त्यांनी दिला असं त्यांनी सांगितलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा गोटा अंपायर. ओ द विकेट. यावेळेचा बॉल फटका फसलाय. टॉपेज तिकडे लागली आहे. तेजस मात्रे आले होते आणि त्यांच्याकडून झेल सुटला जातोय. चान्स बनली होती. चान्स बनली होती. पहा हे अशा प्रकारे झेल सुटणं खास करून बारक्यासारख्या महंतम फलंदाजा हे महागात पडू शकतं टीम बामणडोंगरीला. यात काहीच मात्र शंका नाही. या रन झाले धावफलकावरती 7 जिकडे 1 गड्याचा मोबदला आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक पहिल्या षटकामधून. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं स्पेल आपण इथे पाहतोय. गोलंदाज आदित्य पाटील. रायगडमधील 2 दिग्गज टीम एकमेकांच्या विरोधात. सुपर फटका सोनू पाटीलच्या बॅटमधून येतोय. हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार चौकार चौकार. 4 रन. वाह 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 क्या बात है क्या बात है. हा गोट्या आहे. अगदी गोट्याला तुम्ही एनर्जी ड्रिंक दिलं ना मग तो जनरेटरवर देखील नाचेल. त्यांना आता बिनजोड दिली जाते. हो हो कोण आहेत. क्या बात आहे. कृष्णा आहेत का. गोट्या आता ऑन फायर आहेत. आता जनरेटरचा आवाज आला तरी देखील ते नाचतील. आता अंपायर बघता बघता 9 पडायला गेले असते. एवढ्या लांब ते गेले होते. हा गोट्या आहे. त्याला जर समोर कोणी अट्रॅक्शन वाटला ना तर तिकडेपर्यंत जाईल. फुलटॉस बॉल आहे. पुन्हा एकदा गॅप मधून मिळतील का 4 रन. येस वाय नॉट. पुन्हा एकदा इशारा येतोय पंचांचा. या धावा आहेत 4. अरे रे गौतमी पाटीलला लाजवतील. विदाउट म्युझिक गोट्या अंपायरने कल्ला केला आज. अगदी आपण पाहतो आमच्या सर्व प्रेक्षकांना ते इम्प्रेस करतायत. डान्सिंग अदा डान्सिंग अदा. यस पहा तिकडे कॅश प्राइज देखील त्यांना आलेला आहे. यस 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 यस. डायलॉग फिक्स. मला टाळ्या पाहिजेत. मला टाळ्या पाहिजेत. मला टाळ्या पाहिजेत. यस यस. गोट्या अंपायर. कलाकाराला भूक असते टाळ्यांची ना की पैशांची. हा हा गोट्या आहे. अगदी गोट्या आपण पाहतोय रिंगणामध्ये आता सर्वांना इम्प्रेस करतोय. परीचे पप्पा देखील आता इम्प्रेस झालेत. फायनल जर मारली कामोठे संघानं तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना आहे परीचे पप्पा यांच्याकडून. परीचे पप्पा यांच्याकडून आपण पाहतोय जर सामना जिंकला कामोठ्यानं तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता आपण पाहतोय आपल्याला आगमन पाहायला मिळेल. विक्रांत दादा बाळासाहेब पाटील यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळत आहे. जी स्पर्धा आपण पाहतो ज्यांच्या नावानं भरवलेली आहे. ओ बारक्या सेट ऑन अ फायर. फिल्डिंग छान. फिल्डिंग छान. बॉल सीमा रेषेच्या जवळ आपण पाहतोय. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. त्या म्हणजेच टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतील 17 धावा धावफलकावरती. परी आणि प्रिन्सचे पप्पा आता भरपूर इम्प्रेस झालेले आहेत. परी आणि प्रिन्स यांचे पप्पा आपण पाहतोय आता भरपूर खुश झाले. जर कामोठे संघानं सामना जिंकला तर 10,000 रुपये त्यांच्याकडून 5,000 रुपये. ATM क्रॅश होतोय लगेच. रन्स आपण पाहू शकतो तिकडे. एकूण धावा 18 धावफलकावरती. सुशांत पाटील यांच्याकडे मस्त कासरा आहे. आमदार साहेबांचं आपण आगमन पाहतोय. मंचावरती आगमन झालेलं आहे. आमचे आमदार ट्रॉफीचे संकल्पक आमचे राहुलदादा बोर्डे आज आपण पाहतोय यांच्यासाठी या कामोठे ग्रामस्थांसाठी आणि अगदी आपण पाहतो युवकांसाठी रात्रीचा दिवस त्यांनी केलाय आणि
स्पर्धेसाठी आपण पाहतो असा एकमेव नेता मी पाहिलाय जो बक्षीस समारंभासाठी देखील आपल्या सोबत उभा आणि म्हणूनच जनतेनं त्यांना मी म्हणेन अगदी आपल्या अंगाखांद्यावरती पेळलंय. याचं कारण हे राहिलंय विक्रांतदादा बाळासाहेब पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आपण पाहतोय राहुल भाऊ बोर्डे यांच्या वतीनं त्यांच्या ग्रुपच्या वतीनं संकल्पित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. हा चेंडू आपण पाहतोय यॉर्क लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. एकूण धावा धावफलकावरती 18. मेगा फिनाले महाअंतिम फेरीचा सामना एक मोठा क्लॅश मैदानामध्ये. या सामन्याची चर्चा नियमितपणे राहिली आहे रायगड टेनिस क्रिकेट शो मध्ये कारण रायगडमधील दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आहे आणि ही लढाई आपण पाहतोय मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती ऑन साइडला खेळलेत. गॅपमधून मारायचा प्रयत्न फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये. 1 रन मिळेल तिकडे. सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला. सिंगलनं धावसंख्या फलक आपण पाहू शकतो. एकूण धावा 19 धावफलकावरती ओमकार नाईकचा वापर केला जातोय षटक क्रमांक 2 साठी. 19 धावा झाल्या असताना 1 गड्याच्या मोबदल्यात खेळ मैदानामध्ये सुरू. कामोटे संघ तुमच्यासाठी बक्षिसांची खैरात आहे. परी आणि प्रिन्स यांचे पप्पा आपण पाहतो त्यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. सामना जिंकला तर ओ सुपर फटका गॅप मधून दिशा दिली लॉंग लेगच्या दिशेमध्ये बॉल. कामोटे संघाच्या बारक्याचा हा क्लास आणि ओ क्या बात आहे बघा क्या बात आहे सुपर फलंदाजी. 23 धावा धावफलकावरती आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिकडे 1 गड्यांचा मोबदला आहे. तेवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 1 गड्याचा मोबदला आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12.50च्या सरासरीनं आपण धावा इथे अगदी आता बनताना पाहतोय. षटक क्रमांक 3 कोणाला प्राचारण केलं जाईल याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. लक्षवेधी मॅच प्रेक्षक वर्गाला अद्भुत आनंद देणारी मॅच. या क्लॅशची चर्चा नियमितपणे राहिलेली आहे टेनिस क्रिकेटमध्ये आणि तो हा क्लॅश आपण इथे पाहतोय बिग रायव्हलरी. अशा प्रकारचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग जरूर आतुरतेनं हजेरी लावतात सामन्यांसाठी आणि हा तसाच सामना आहे. मोठी लढाई पोलादी निर्धार अमुचा असुर बलांची खंत नसे आणि क्रिकेटच्या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. अरे मरण मारुनी पुढे निघालो गर्वतयांचा कोण हरी रणफंदीची जात आमची कोणामा भयभीत करी. न भीता न डगमगता दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. अशी आपण पाहिली तर प्रिव्हियस एक मॅच झाली. गामोडे संघाचा पगडा त्या मॅच मध्ये भारी पाहायला मिळाला होता. ओ हो 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 ओ हो 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 ओ हो 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 क्या बात है. ड्रामा 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 क्रिकेट 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 आणि क्रिकेटचा सर्व आपण आनंद घेत आहोत. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावलेला खेळ. कल्पेश देखील आपण पाहिलं तर अगदी जोडीस तोड देतोय टाकाच तूर देतोय तो. क्या बात आहे. त्याचंही कौतुक करणं गरजेचं आहे. कल्पेश ठाकूर ऑन स्क्रीन आपण पाहतोय आपले आमदार साहेब बाळासाहेब पाटील यांचे सुपुत्र अर्थातच आपल्या रायगडच्या राजकीय क्षितिजा वरची बुलंद तोफ युवकांचे कैवारी मराठीची अस्मिता कणखर बाणा कणखर नेतृत्व विक्रांतदादा पाटील या सामन्याचा आनंद घेत आहेत. सुपर फटका आहे. गॅप मधून मारायचा प्रयत्न थर्डमॅनला एक खेळाडू त्यांनी उपलब्ध ठेवलाय. दुसऱ्या धावेसाठी एआयचा निर्णय आहे. तिकडे आता एकाला माघारी परतावं लागेल आणि हा बसेल धक्का. इकडे बॅट्समन झालेत बाद. बारक्या कांबळेच्या खेळीचा अंत 24 वरती हा धक्का बसला त्यांना. पहिला फलंदाज 25 वरती आपण हा धक्का पाहिला. या बॉलवरती एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. अगदी इथून आता फलंदाजाला बाद व्हावं लागते. बारक्याची आपण फलंदाजी पहिली 6 मध्ये 13. तेजस मात्रेनं झेल टाकला होता या खेळाडूचा. तिथून आपण त्याला बरसताना पाहिलं मैदानामध्ये. निर्णायक फलंदाजी त्यानं आपल्या संघासाठी दिली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निकू गोवारी. चार चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. किती धावा बनल्या जातील. 25 धावा धावफलकावरती आपण 2 गड्यांचा मोबदला पाहतोय मैदानामध्ये. खास करून मी म्हणेन आज आपण विक्रांत दादांचं कौतुक करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. यामागचं कारण काय. आजवर मी म्हणेन लाख डोनेटर आपण पाहिले लाख देणगीदाते पाहिले परंतु आपला वेल
खर्चिक घालणारे आणि आयोजकांच्या सोबत शेवटपर्यंत सामने पार पाडण्यासाठी इथे आपल्यासोबत बसणारे मी एकमेव विक्रांतदादा पाटील पाहिलेले आहेत. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. म्हणूनच आपण पाहतोय अगदी युवकांच्या अगदी मनामध्ये त्यांनी घर निर्माण केले, हृदयामध्ये घर निर्माण केलेलं आहे. ऑफ साईडला चेंडू आपण पाहतोय आरामसे तिकडे आपण पाहतोय आर्यन आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक क्विक सिंगल धावफलकावरती. टीमची धावसंख्या आपण पाहू शकतो. शेवटचे 3 बॉल आता बाकी आहेत. 26 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात कामोठे संघ प्राथमिक सत्रामध्ये ते फलंदाजी करतात. बॅटिंग स्वीकारली होती टॉस जिंकून. कदाचित हा निर्णय कसा होता पाहूयात मॅचमध्ये. यावेळचा बॉल छान फटका. आर्यन आहेत. झेल टिपलाय अचूक आणि कुठलाही प्रकारचा आता इथे धोका त्यांनी पत्करला नाही. सरळ बाद केलंय अगदी सोनू पाटीलला आणि रस्ता दाखवलाय तंबूचा. चांगला झेल पाहायला मिळाला. विकेट आली तिकडे. विकेटनं दडपण आता बनलं जात आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये परेश माद्रे. कामोठे टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची जलाली प्राप्त करून देणारा खेळाडू, ज्यानं अगदी कामोठेला खूप मोठं केलं मी म्हणेन. बारक्यासोबत या खेळाडूचा खेळ आपण नियमितपणे पाहिला. या जोडीनं कामोठेचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खूप मोठ्या उंचावरती नेलेलं आहे, यात काहीच मात्र शंका नाही आहे. आणि आता या 2 बॉलवरती किती धावा बनवतील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं. कारण या ज्या धावा आहेत त्या धावा तुम्हाला ते म्हणतात ना, शेवटच्या ज्या धावा असतात त्या अपरंपार असतात. त्यापासून लढाईसाठी ताकद मिळते, जिंकण्यासाठी क्षमता प्राप्त होते आणि ती आता इथे लढाई सुरू आहे. आमचे चॉकलेट बाय पीटी आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत आहेत. 26 धावा धावफलकावरती. तिकडे 3 गड्यांचा मोबदला. कल्पेश आता इथून अंतिमचे 2 बॉल टाकण्यासाठी सज्ज. गोट्या थोडेसे शांत झालेत. हा चेंडू वाईट बॉल. क्या बात आहे. हा चेंडू आत घ्यावा लागेल आणि गोट्याला बाहेर ठेवावं लागेल. एक गाणं आहे, बाबूला आतमध्ये घ्या आणि गोट्या बाहेर राहू द्या. इथे गोट्याला आतमध्ये घ्या, बाकी सगळं बाहेर ठेवा तुम्ही. कारण गोट्याचा जो आपण पाहतोय डान्सिंगचा अदा असेल, त्याचा जो रोमांच आहे ना मैदानामधला, तो प्रेक्षकांना दिवाना करतोय. चांगला फटका. ऑफ साईडला खेळलेत. 1 रन तिकडे आपण पाहतोय. या गोष्टींसाठी परिचित आहे ना तेजस मात्रे, कारण आर्यन इकडे होता, त्यांनी त्याला इकडे सरकवलं. पहा, त्यांना माहिती आहे प्रत्येक खेळाडूचा खेळ आणि म्हणूनच आपण पाहतो या संघामधून त्यांना आपण दायित्व करताना पाहतो. झेल जरूर सुटला. तिथे आपण पाहिलं किंमत मोजावी लागली, परंतु तिथे आपण पाहतो इफर्ट देण्यासाठी ते कुठल्याही प्रकारचे आता काटकसर सोडत नाहीयेत. शेवटचा 1 बॉल अक्रॉस द बॅट खायचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय हा चेंडू देखील येतोय डॉट. अशा पद्धतीनं एकूण धावा बनल्या गेल्यात. टोटल 28 रनआउटची विकेट आली या बॉलवरती. निकेश कुमारी बाद झाला. 29 धावांचं टार्गेट सेकंड हाफमध्ये ठेवण्यात आलेलं आहे जयमान कामोठे समोर. कशा पद्धतीनं कामोठेनं यस बामणडोंगरी समोर कशा पद्धतीनं होणार सामना हे पाहण्यासाठी आपण जरूर जाणार आहोत. दरम्यान आमचे जे 2 तास आहेत ते 2 तास आता संपलेले आहेत आणि आता आम्ही इथून थांबतोय. थँक्यू आकाश शेलके. तर आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. चॅम्पियन बनण्यासाठी 18 चेंडूमध्ये 29 धावेची गरज. कोण बनेगा चॅम्पियन या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय आमदार साहेब, महासचिव भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र विधान परिषद, हॅलो चेक, महाराष्ट्र हॅलो चेक. व्यासपीठावरती समालोचक आकाश शेलके यांचा सन्मान केला जाईल. एक उत्कृष्ट समालोचक आकाश शेलके, ज्यांचे अनमोल विचार समालोचन माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळाले आणि आज फायनलसाठी आकाश शेलके इथे उपलब्ध झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक मराठी भाषेतून आकाश शेलके यांचा इथे सन्मान करावा. अभिनंदन आकाश शेलके. उंच भरारी, कमी वयामध्ये नामांकित समालोचक आहे. रायगड, ठाणे, बदलापूर अनेक ठिकाणी त्यांचा आवाज आपण ऐकला. आकाश शेलके चिंचवली गावचा भूमिपुत्र, सुपुत्र.
सध्या चर्चेमध्ये राहिला, त्याच्या आवाजाने अनमोल विचार तो नेहमी प्रेझेंट करतो. तदनंतर आपण प्रवीणजी टेंबे सर, आज दोन समालोचकांचा आवाज आपण ऐकलात. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आकाश शेळके ज्युनियर टॅलेंट आणि स्वतः क्लासेसचे टीचर आहेत, त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जात आहे. तदनंतर प्रवीणजी टेंबे सर, मी आमदार साहेबांना सांगू इच्छितो की रायगडच्या उंच क्षितिजावर टेनिस क्रिकेट जगतातील हे दोन मोठे कॉमेंटेटर आहेत. खरं तर या 3 दिवसांमध्ये आपल्याला मोठे कॉमेंटेटर पाहायला मिळाले. त्यातील हे दोन कॉमेंटेटर आपल्या शुभ हस्ते स्वागत स्वीकारताना आपण पाहू शकाल. खूप खूप धन्यवाद आमदार साहेब आणि थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे. त्यानंतर आमचे गुणलेखक उमेश भोईर सर, गुणलेखक उमेश भोईर सर यांचा या ठिकाणी मान सन्मान करण्यासाठी मी लगेच विनंती करतोय की 3 दिवस आपली जागा कधी सोडली नाही, जेवले सुद्धा नाही 3 दिवस, आणि त्यांनी कुठल्याही प्रकारच्या आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या देखील बदलवल्या नाही. इतकं नितांत चोखपणे काम गुणलेखकाचं उमेशजी भोईर चिंचपाडा यांनी केलेलं आहे. आणि हॅपी सिंग साहेबांच्या शुभ हस्ते उमेश भोईर, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आमदार साहेबांच्या अगदी उपस्थितीत हा मान सन्मान आपण पाहतोय. तदनंतर लाईव्ह टेलिकास्ट झी क्रिकवरती आपण ही स्पर्धा पाहिलीत, तर झी क्रिकचे विनायक यांचे या ठिकाणी मान सन्मान करूया. 1,47,000 पहिल्याच दिवशी व्ह्युअर्स आपल्याला पाहायला मिळाले होते आमदार चषकाचे. अगदीच आदरणीय किशोरजी भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण विनायक यांचं मान सन्मान करूया. तसेच मी विनंती करतोय साहेबांना बसून घ्या आपण. चला मॅच लवकर चालू करा प्लीज. यस, थैंक यू सो मच. आए हुए तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है. आमदार चषक 2025 अध्यक्ष श्री राहुल भाऊ बोर्डे, विक्रमदादा प्रतिष्ठान आयोजक अध्यक्ष, उनका हार्दिक स्वागत है. फाइनल का मुकाबला हमारे साथ वीआईपी डाइस पर सम्मानीय आमदार विक्रमदादा पाटिल मैच का आनंद लेते हुए, उनके साथ हैप्पी सिंह है. कई बड़े बड़े हस्ती यहाँ पर मौजूद है और उनका यह स्वागत यहाँ पर होगा. वेलकम टू ऑल. फाइनल का मुकाबला आपके सामने पेश होता हुआ. जीत के लिए कौन बनेगा चैंपियन? 30 रनों की आवश्यकता, 29 रनों की यहाँ पर आवश्यकता. मैच ऑन. ये कमाल का मैच है. फाइनल. गोटे अंपायर का इशारा, हरी झंडी. गेम ऑन. चलिए भाई, थोड़ा एंटरटेनमेंट भी होगा. दोनों टीम लखपति है, क्योंकि एक टीम को 2 लाख मिलेंगे, एक टीम को 1 लाख मिलेंगे. लखपति दोनों बन चुके हैं, दोनों को शुभकामनाएं. लेकिन चैंपियन की चर्चा होती है हमेशा. पहली बॉल, फॉलिंग स्वीप, संदेश गोंदली का अटैक. 22 साल का बाइकर मैन, गेंद सीमा पार, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन. संदेश गोंदी 5 बाइक उनके पास है, 5 बाइक जीते इस साल. 3 जीते बाइक लगातार. एक दिन में 24 घंटे में 2 बाइक जीते उन्होंने, रिकॉर्ड है उनके नाम पर. इस साल बहुत ही अत्युत्तम फॉर्म में बल्लेबाज है और इनको रोकना होगा कामोटे के गेंदबाजों को. 4 रन, 29 का टारगेट है. चैंपियन कौन बनेगा उसका जवाब फाइनल में आमदार ट्रॉफी. मिस टाइमिंग हवा में, एक तुम्हारी एक हमारी, कभी बाजी इधर कभी बाजी उधर. विकेट, पहले विकेट का पतन. संदेश गोंदली की पारी समाप्त. 4 पे 1. कामोटकर ये जोश जल्लोश करते हुए अपने इस मैदान पर 4 पे 1 टीम मीटिंग ली है. यहाँ पे प्रेक्षकाने आतमध्ये येऊ नका प्लीज. पंचांचा आपण इथे सन्मान करतोय. पंचावरती आपण पाहतोय प्रवीणजी पवार साहेब, पंचांची भूमिका न्याय देवता, खूप चांगली भूमिका राहिली. मी विनंती करतो अध्यक्ष साहेबांना आपल्या शुभ हस्ते पंचांचा सन्मान करायचा आहे. न्याय देवताची भूमिका त्याने निभावली. प्रवीण पवार सर, सन्मानित कैलास भोईर, 2 पंचांचा आपण सन्मान करूया. कामोटेचे प्रेक्षक सध्या आतमध्ये आल्यात आपल्या टीमला मोटिवेट करण्यासाठी. परंतु मॅच सुरू आहे मित्रा, आपण थांबा थोडं. चार रन, 1 विकेट, 2 गेंद. मैच ऑन. रोमांचक मुकाबला. पहले नंबर की हमेशा चर्चा होती है क्रिकेट विश्व में.
चांद पर पहला कदम किसमें रखा? नील आर्मस्ट्रॉन्ग। दुनिया उसे अभी भी याद करती है। पहला नंबर 10वीं में किसका आया, 12वीं में किसका आया, उसका नाम बोर्ड पे सबसे ऊपर होता है। पहला नंबर को हमेशा चर्चा में रखा जाता है। बोलो तैयार। अपील है, पाव पे लगी है, स्ट्रॉन्ग अपील खारिज की गोटे अंपायर ने। ये अनोखी अदा, क्या बात है, ओहो। गोटे अंपायर लगड़ाते हुए, गोटे अंपायर सैराट के। क्या बात है, जोरदार तालियां गोटे अंपायर के लिए। क्या बात है गोटिया। 1200 रुपये वाला गोटिया 15,000 ले रहा अभी। गोटे अंपायर फ्लैट में रहने लगा अभी। बहुत जल्दी वो दुबई में भी जाएगा। ऐसे उन्हें 15-15 हज़ार मिलेंगे। 5 पे 1। क्या बात है, गोटे अंपायर चमक गए। थोड़ा निराश है, कोई बात नहीं। 5 पे 1 मैच ऑन। अभी भी मुकाबला जिंदा है दोस्तों। कोई भी जीत सकता है चैंपियन का खिताब। कोई भी पहला नंबर आ सकता है। ये फाइनल है दोस्तों, कहीं मत जाइए। पैसा वसूल होगा मैच। दर्शक खुश होंगे, मैं ज़रूर कहता हूँ 100%। सबको मज़ा आएगा। ये फाइनल का सबसे बड़ा मैच होगा। धीमी गति की बॉल है, कट किया मिड ऑन पर। 1 रन मुकम्मल। रोशन थे वहाँ पे सिंगल के साथ। 6 रन स्कोरबोर्ड पर। 29 का लक्ष्य, 23 की दूरी। क्या मुकाबला बनाए दोस्तों ये। मैच ऑन। कामोटे अपने इस मैदान पर प्रैक्टिस करते, अभ्यास उनका ये ग्राउंड है। और उनके सामने बामन डोंगरी जो उल्वा नोट की टीम है। चैंपियन 2 लाख की धनराशि, 6 फीट की ट्रॉफी किसे मिलेगी? ये ट्रॉफी मायने रखती है दोनों टीमों के लिए। निखिल गोवारी, ओ शॉट, परफेक्ट टाइमिंग, लॉफ्टेड शॉट ओवर द मिड विकेट, बिग हिट शॉट, मैक्सिमम ह्यूज 6। गोटे अंपायर शहनशाह बन गए, अमिताभ बच्चन। क्या बात है गोटिया। बिग बी अमिताभ बच्चन, ये देखिए, ओहो। जो दिखता है वही तो बिकता है, क्या बात है। गोटे अंपायर, अनोखी याद है उनकी। विक्रांत दादा पाटिल साहब बहुत खुश हो गए, उनके चेहरे पे एक मुस्कान आई गोटा के लिए। इसीलिए गोटा को आमंत्रित किया जाता है। और यहाँ पे हमारे मुख्य आमदार साहब खुश हो गए। इससे बढ़िया बात क्या हो सकती है। चेहरे पे स्माइल है उनकी। स्कोरबोर्ड पे 12, 1 रन 1 विकेट, 12 पे। बॉल तैयार। हाफ हेलीकॉप्टर सामने, स्ट्रेट हिट डाउन द ग्राउंड। 4 रनों के लिए। ओहो क्या बात है। ये गोटे अंपायर को देखिए। ओहो वाटतं माझी बघतोय रिक्षा वाला, यस शाबास। ए झुकेगा नाही, टाळ्या होऊन जाऊ द्या गोट्यासाठी। क्या बात आहे। चला आता पॅकेज मध्ये गाणं पण स्वतः बोलणार ते, डीजेचा खर्च वाचला आपला। गोट्या अंपायर तुम्ही म्हटलं होतं की तुम्हाला टाळ्या पाहिजेत, बक्षीस नको। टाळ्या वाजवा गोट्या अंपायर साठी, यस। टाळ्या म्हणजे तुमचं बक्षीस। 16 वरती 1, 16 पे 1 जीत के लिए अब चाहिए रन। 13-12 गेंदों पर है, 13-12। क्या मुकाबला बना है दोस्तों। चलिए गोटे अंपायर 1000 आपके लिए, जोरदार तालियां, यस। क्या बात है, या गोट्या या। चला गोट्याला नंतर देऊ आपण। हॅपी सिंग साहेबांकडून एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या गोट्या अंपायर साठी। हॅपी सिंग साहेबांकडून 1000। 12 बॉल मध्ये 13 धावा करायचे, 12 गेंद 13 की आवश्यकता चैंपियन बनने के लिए बामन डोंगरी को। आइए मैच की तरफ चलते हैं। रोमांचक मुकाबला है। कामोटे बना बामन डोंगरी। गेंदबाजी में पिछले मैच का हीरो, मैडन ओवर सेमीफाइनल में जिसने की थी, रोशन मात्रे। मैडन ओवर करना ये बहुत बड़ी बात है सेमीफाइनल में। वो जादू, वो जलवा कायम है, वो चमक बिखेरे है ये गेंदबाज। आसमान के तारे तोड़ने वाला गेंदबाज है रोशन मात्रे। मैडन ओवर करने के बाद अभी भी वो डॉट गेंदों का सिलसिला जारी इस मुकाबले में। फाइनल
11 बॉल 13 की आवश्यकता। चारों तरफ दर्शक ही दर्शक, मानवी समुद्र, इंसानी सरों का सैलाब, तौबा गर्दी। कट किया, पॉइंट पे, गली पे फील्डर एक मुकम्मल होंगे। 10 गेंद 12 चाहिए। क्लोज मैच, क्लोज एनकाउंटर। चैंपियन कौन बनेगा? 10 गेंद पे 12। दर्शक बेताब है चैंपियन को देखने के लिए। आमदार चषक का पहला संस्करण, जहां पर सम्मानीय आमदार साहब विक्रांत पाटिल और उनके पूरे प्रतिष्ठान के अध्यक्ष सम्मानीय राहुल भाई बोर्डे, उनकी पूरी टीम का भी जिक्र करेंगे जिनकी मेहनत है और पहला साल चमक गया। पहले साल में इस टूर्नामेंट ने सबका दिल जीता। अगले साल दर्शक इंतजार करेंगे और राहुल भाई बोर्डे से पूछेंगे कि आमदार चषक का दूसरा सीजन कब है। इतनी ज्यादा पॉपुलैरिटी मिली पहले सीजन में इस ट्रॉफी को। बल्ले के टोपे सामने खेला, पीछे फील्डर, क्या ड्रॉप, खराब फील्डिंग, टर्निंग पॉइंट, रन कम है नीरज। और ये क्या छोड़े आपने, खतरे की घंटी। रनों का अंतर देके 9 गेंद 11। क्या मैच है, क्या मैच है, अब भी बन सकता है। शानदार मुकाबला, पैसा वसूल। 9 गेंद 11 की आवश्यकता। चैंपियन 2 लाख की धनराशि। और कल चर्चा होगी गली गली में, नाके नाके पे, टपरी टपरी पे, बस स्टॉप पे चर्चा होगी कि चैंपियन ट्रॉफी किसने उठाई, कामोडे या बामन डोंगरी। इसका नाम होगा, स्वर्ण अक्षरों में चैंपियन ट्रॉफी भी लिखा जाएगा। आइए उसे देखते। बोलो तैयार। ओ ब्लाइंड स्ट्रोक, बिना देखे खेला, स्क्वायर लेग पर साहिल गोवारी, कैच। क्या बात है, साहिल गोवारी, फैबुलस फील्डिंग, कमबैक कामोडे का। वापसी हो चुकी है सबसे बड़ी मछली जाल में। बल्लेबाज की पारी समाप्त। 8 गेंदों पर 11 रनों की आवश्यकता। हु इज द लकी टीम टू गॉट चैंपियन ट्रॉफी। चैंपियन बनना इतना आसान नहीं है, लोहे के चने चबाने पड़ेंगे, मेहनत करनी होगी, संघर्ष करना पड़ेगा। जो संघर्ष किया हमारे सम्मानीय आमदार विक्रांत पाटिल साहब ने, और आज उनको सकाल सम्मान पुरस्कार देकर भी सम्मानित किया गया। महाराष्ट्र के सम्मानीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र जी फडणवीस साहब, इनके माध्यम से उनका गौरव किया गया और काफ़ी बढ़िया पुरस्कार उनको मिला। ये मेहनत होती है दोस्तों, और ये मेहनत का फल हमेशा आपको मिलता है। ऐसी मेहनत करिए क्रिकेट विश्व में। आज हमारे टेनिस के खिलाड़ी गली से दिल्ली, दिल्ली से ISPL में पहुंचे, लाखों की कमाई कर रहे हैं। ये उनकी मेहनत है और ये उनकी मेहनत आज रंग लाई है। और यही प्लेटफॉर्म राहुल भाऊ बोर्डे ने भी इन क्रिकेट खिलाड़ियों को आमदार ट्रॉफी में दिया। यहाँ से एक अच्छा खिलाड़ी बने और अपने देश का और अपने गांव का नाम रोशन करे। और इसीलिए आमदार ट्रॉफी राहुल भाऊ बोर्डे ने रखी। और पिछला अगला सीजन भी दर्शक इंतजार करेंगे कि आमदार चषक का सीजन 2 कब है। अब पनवेल में आमदार चषक का क्रेज बढ़ चुका है। लगातार आमदार चषक आपको करंजाड़े में देखने मिलेगा, आपको मोटी जोई में देखने मिलेगा, बहुत जगह पे देखने मिलेगा। 8 बॉल 11, स्पीड अप करिए। मैच ऑन, फाइनल महामुकाबला, अंतिम मैच। बल्ले का सिरा, अंपायर फिंगर गोज अप, काम उठकर, मैच अभी जिंदा है। क्या मैच बना है। रात के 3:30 बजे, सोना मना है आज। जागते रहो, जागते रहो का पहरा देते हुए काम उठकर, आज सोना मना है। आज कोई नहीं सोएगा। जो जीतेगा ट्रम्पेट लेके अपने गांव में ये ट्रॉफी लेके जल्लोष करेगा। सबकी नींद उड़ेगी आज जो बनेगा चैंपियन। 7 बॉल 11, कमाल का ये मैच है। रोशन मात्रे पिछले मैच के मैडन ओवर, वही जलवा वही जादू उनका कायम है। विकेट मिल रहे उनको और आखिरी मोमेंट में मैच पहुंच गया। जल्लोष हो रहा है, मजा आ रहा है दोस्तों। सबसे बड़ा मैच जिसका इंतजार सभी को था बेसब्री से, वो मैच यहाँ पर आ चुका है। दर्शक सांसें थाम कर बैठी है। हाई वोल्टेज ड्रामा जहाँ पे एक खिलाड़ी बनेगा ड्रॉप सीन का हीरो। 7 बॉल 11, रोशन की गेंदबाजी पसंद आई तो जोरदार तालियां काम उठकर। ये मुकाबला बना रहा है गेंदबाज आपके लिए, इसने बड़े विकेट लिए और मुकाबले में वापसी कर दी। क्या मैच बना है दोस्तों। 7 बॉल 11, कामोटे भी हार नहीं मानने वाली और बामन डोंगरी भी हार नहीं मानने वाली। 2 ताकतवर टीमें। आखिरी बॉल, कट किया बॉल को, पॉइंट पे, डीप बैकवर्ड पॉइंट पे फील्डर है दैवत, गुड फील्डिंग, परफेक्ट थ्रो, 1 रन। जोरदार तालियां, कंजूसी ओवर। रोशन मात्रे ऑन फायर। 6 बॉल 10 रन कंपलसरी। 10 का दम, चैंपियन बनने के लिए 10 की दूरी। कमाल का यह मैच है दोस्तों।
जिस मैच का इंतजार था वो आ चुका है। मैंने पहले कहा हाई वोल्टेज मैच होगा, आखिरी गेंद तक खेला जाएगा, पैसा वसूल होगा। लीजिए पैसा वसूल हुआ और ये टूर्नामेंट सक्सेसफुल हो गई, इसमें कोई शक नहीं। और ये मेहनत है हमारे अध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे की, संदीप ढोंगरे की मेहनत है, निशान गोयल की मेहनत है, विजय पगारे की मेहनत है, रोहित घाड़गी की मेहनत है, ये मेहनत है हमारे रुपेश बोर्डे की, मंगेश दाबाडे की, ये मेहनत है रवि रत्न पारखे की, ये मेहनत है भागवत अहरे की। एक बार जोरदार तालियां हमारे पूरी कमेटी के लिए। विक्रांत दादा प्रतिष्ठान लगभग ये मुकाबले में अपना सिक्का मोर्तब कर चुकी है और सीजन 2 भी आमदार ट्रॉफी का आपके लिए बहुत जल्दी देखने मिलेगा। इंतजार रहेगा दोस्तों इस अगले साल इस टूर्नामेंट का, लेकिन फिलहाल 6 बॉल 10 की जरूरत है। मैच ऑन, आखिरी ओवर लेके गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज दैवत मात्रे। अभी तक कामोटे नहीं जीती, ना बामन डोंगरी जीती है। 6 बॉल 10 कंपलसरी। गोटे अंपायर फील्डिंग की रचना को चेक कर रहे। फील्डिंग पोजीशन बहुत इंपॉर्टेंट है, क्रुशियल मूवमेंट है मैच का। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज क्रिश मात्रे और रनआउट स्ट्राइक एंड पर शुभम पाटिल। चैंपियन कौन बनेगा? मैंने अभी कहा गली गली में, टपरी टपरी पे, नाके नाके पे, बस स्टॉप पे, ऑटो स्टैंड पर चर्चा होगी। अखबार पढ़ते हुए किसने उठाई आमदार ट्रॉफी चैंपियन, उसका नाम सबके जुबान पर होगा कल। 6 बॉल 10। सम्मान दिया गेंद को, शुभम को स्ट्राइक दी, पॉइंट पर 1 रन। 5 गेंदों पे 9 चाहिए। आमदार ट्रॉफी का सबसे बड़ा मैच जिसका इंतजार सभी को था। दोनों टीम के दर्शक सांसें थाम कर बैठे। न कामोटे जीती न बामन डोंगरी, यहाँ पे अभी क्रिकेट जीता है। जल्लोश हो रहा है, कभी खामोशी, कभी जश्न, कभी गम, दोनों कम नहीं है। स्वर्गीय दीपा पाटिल मैदान, चारों तरफ दर्शकों की दर्शक और जीत के लिए 5 गेंद 9 की आवश्यकता। दैवत मात्रे कमाल का ये खिलाड़ी है। क्या ये वापसी करेगा शुभम के खिलाफ या शुभम प्रति हल्ला करेंगे? क्या तेजस मात्रे कप्तान चैंपियन की ट्रॉफी उठाएंगे या परेश मात्रे या फिर सोनू जो कप्तान बन के आए थे वो चैंपियन की ट्रॉफी उठाएंगे? कामोटे या बामन डोंगरी, किसके कप्तान को यह बहुमान मिलेगा ये चैंपियन का खिताब जीतने का? आमदार ट्रॉफी का पहला संस्करण किसके नाम पर होगा? आइए देखते हैं। 5 बॉल 9 रन, घमासान मुकाबला। फुल टॉस गेंद, फॉलिंग स्वीप, स्क्वायर लेग पे, फील्डर है, गुड फील्डिंग, स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग, लाजवाब। यह आवाज सुनिए, अपील। थर्ड अंपायर को कॉल किया, रन आउट चेक करेंगे। क्या मैच है? फॉलिंग स्वीप खेला, स्क्वायर लेग पे, पीछे फील्डर, गुड फील्डिंग, रन आउट का कॉल। टीवी अंपायर टू डायरेक्टर चेक कर रहे। आइए, विकेट कीपर के हाथों में गेंद थी, नॉट आउट। 1 रन मैच मिलेगा। क्या मुकाबला बना है। प्रेक्षक गुलाल आपलाच, गुलाल घेऊन आले ते गोगाबाई. थांबा, गुलाल अजून शर्यत पूर्ण झाली नाहीये. उजवी डावी बाजू अजून कोणीच नाही जिंकला. गुलाल थांबून ठेवा. एकदा टाळ्या होऊन जा प्रेक्षकासाठी. क्या बात है, त्याने गुलाल आणलाय. क्या बात है. 1 रन यहाँ से जरूर मिलेगा. क्या बात है, क्या बात है. 4 गेंद 8 रन की आवश्यकता. मुकाबला घमासान, एक खुन्नस क्रिकेट मैदान में पैसा वसूल मुकाबला. आइए मैच का मजा लेते हैं. ये होता है फाइनल, ये पैसा वसूल फाइनल है. इसे फाइनल का मुकाबला कहते हैं दोस्तों. सबसे बड़ा मुकाबला. 6 गेंद पे 10 की जरूरत थी. आप देखिए 4 गेंद 8 का कमाल का मैच बना है, क्योंकि यहाँ पे 2 कंप्लीट हुए, नॉट आउट है बैटर, यानी 2 मिलेंगे. अब 4 बॉल 8, 1 ही रन मिलेंगे. 2 सिंगल आए. चलिए 4 पे 8, क्या मैच बना है. दैवत गेंदबाजी कर रहे शुभम और उनके साथ है क्रिश मात्रे. खामोश है सभी दर्शक. मैच ऑन. गोटे अंपायर पर भी प्रेशर है थोड़ा, क्योंकि क्रुशियल मूवमेंट पे मैच है. मजा आ रहा है. ये मैच कमाल का बनता जा रहा है. स्पीड अप करना है. कामोटे टीम फील्डिंग की रचना कर रही है. उन्हें भी चैंपियन बनना है. बामन डोंगरी को भी चैंपियन बनना है. लेकिन जो भी जीतेगा वो सिकंदर जरूर कहलाएगा, क्योंकि सबसे बड़ा मैच है. 4 बॉल 8 रन. क्रिकेट का महाकुंभ, क्रिकेट का मेला, स्वर्गीय दीपा पाटिल स्टेडियम कामोटे के सरजमी पर. कमाल का मैच है ये. बढ़िया स्ट्रोक, हवा में
मिड विकेट कैच आउट, गुणवंत गोवारी। यह जल्लोश होता है दोस्तों, यह सबसे बड़ा मैच है। ये दर्शक देखिए झूमते हुए। राहुल भाई बोर्डे, आपकी टूर्नामेंट सक्सेसफुल हो गई। क्या बात है राहुल भाई बोर्डे, इनके माध्यम से और विक्रमदादा पाटिल साहब आपके प्यार के खातिर गोटे अंपायर के लिए 1000 का इनाम। जोरदार तालियां। विकेट मिल चुका है, कामोटे की वापसी। 3 बॉल 8 रन। मैंने पहले कहा क्या कामोटे कह पाएगी इलाका हमारा धमाका हमारा, या बामन डोंगरी हमेशा की तरह चैंपियन ट्रॉफी उठाएगी। बामन डोंगरी आज तक टेनिस क्रिकेट में सबसे बड़ा संघर्ष करते आ रही है, लेकिन कामोटे ने उन्हें यहाँ पर लगभग बैकफुट पे डाल दिया। कल्पेश ठाकुर आएंगे। 3 बॉल 8 रन। क्या कमाल का मैच बना है। दर्शक झूम रहे, दर्शक नाच रहे और सबको मजा आ रहा है। यह पैसा वसूल क्रिकेट है। स्क्रीन पर देखिए 3 गेंदे मात्र 8 रन और 8 रन की कीमत है 2 लाख रुपए। बहुत महंगी कीमत है 8 रनों की। 8 रन ये मामूली नहीं है, ये इसकी कीमत है 2 लाख, यानी बहुत महंगे रन है। आसान नहीं है चैंपियन बनना और ये आमदार ट्रॉफी उठाना। लोहे के चने चबाने पड़ेंगे, मेहनत करनी पड़ेगी, संघर्ष करना पड़ेगा। इतना आसान नहीं है चैंपियन बनना। ये देखिए मुकाबला घुन्नस में आता हुआ। 3 बॉल 8 रन। ये दर्शक जल्लोश कर रहे हैं, पावर जनरेट कर रहे हैं। या कल्पेश ठाकुर हल्ला बोलेंगे। कल्पेश ठाकुर ने कई बार ऐतिहासिक मैच खेले और दैवत ने कई बार बेस्ट बॉलर का खिताब जीता है। 3 बॉल 8। फुल टॉस गेंद सामने खेला, टो पे लगी है, स्ट्रेट हिट। रोशन मात्र 1 रन मगज। 2 बॉल 7 रन। क्या मुकाबला हुआ है। कंपलसरी चेसिंग है। सबसे निर्णायक गेंद अब फेंकी जाएगी और जल्लोश होगा। कौन बनेगा चैंपियन। आपने सुना होगा कौन बनेगा करोड़पति, कौन बनेगा लखपति। 2 लाख की धनराशि। दोनों टीम लखपति है, एक टीम को 2 लाख, एक टीम को 1 लाख, लेकिन चैंपियन को हमेशा पूछा जाता है आमदार ट्रॉफी किसके नाम पर रही। 2 बॉल 7 रन। सबसे निर्णायक गेंद अब फेंकी जाएगी। कंपलसरी चेसिंग है बामन डोंगरी। आपको एक तो भागना ही पड़ेगा कंपलसरी। जबरदस्त मैच। मानसरोवर कॉम्प्लेक्स मित्र मंडल का आगमन हो चुका, उनका भी स्वागत है। स्ट्राइक एंड पर शुभम पाटिल है। 2 गेंद 7। दर्शक रिक्वेस्ट है ये गेंद डालेगी तब जोरदार तालियां। ये सबसे इंपॉर्टेंट गेंद है। 1 गेंद पे 7 नहीं बनते, 2 बॉल पे 7 बनते हैं। ये सबसे इंपॉर्टेंट गेंद है। यहां से चैंपियन पता चलेगा। अगर सिंगल आता है तो आखिरी गेंद तक ये फटा पोस्टर निकला हीरो। पैसा वसूल मैच। ऑन साइड पे ग्राउंड शॉट। 2 बॉल 7 चाहिए। स्ट्राइक रोटेट। शुभम पहुंच गए। क्या बात है। 1 बॉल 5। क्या मुकाबला है। सबकी दिल की धड़कनें तेज हो गई। अब यहाँ पर कोई बैठेगा नहीं, सब खड़े होंगे, क्योंकि ये खड़े होकर मैच देखने का ये मुकाबला बन चुका है। मुकाबले में आग लग चुकी है। चलिए अगर पसंद आए तो 2 डाल तालियां आमदार ट्रॉफी के लिए। सबसे बड़ा मुकाबला। चैंपियन कौन बनेगा। आमदार साहब विक्रम दादा पाटिल खुश हो गए, हैप्पी सिंह साहब खुश हो गए, सभी मान्यवर खुश है क्योंकि उनकी टूर्नामेंट सक्सेसफुल हो गई। क्या बात है। 1 बॉल 5 रन। दर्शक ध्यान रखे, एंजॉय करिए, लेकिन आपको टी शर्ट नहीं निकालना। 1 बॉल 5। सभी दर्शक खड़े हो चुके हैं। पटाखों की आतिशबाजी होगी, चैंपियन का स्वागत होगा और कल चर्चा होगी टपरी टपरी पे, नाके नाके पे, बस स्टॉप पे, ऑटो स्टैंड पे, अखबार पढ़ते हुए, चाय शॉप पे चर्चा होगी चैंपियन कौन बना आमदार ट्रॉफी का। क्या मुकाबला बना है, जबरदस्त। 1 बॉल 5 रन। वाल टीम भी सपोर्ट कर रही है दोनों टीम को और ये मुकाबला बन रहा है। क्या बात है। क्या ट्रॉफी जाएगी उल्वा नोड में बामन डोंगरी, या ट्रॉफी अपने घर रहेगी कामोटे में। क्या मुकाबला बना है। कंपल्सरी चेसिंग है, आपको छक्का ही मारना पड़ेगा, नहीं तो 5 भागने पड़ेंगे। 5 भागना आसान नहीं है, आपको छक्का ही मारना पड़ेगा। 24 पे 4। छोटा टारगेट था, उसके बावजूद भी बामन डोंगरी को आखिरी गेंद का सामना करना पड़ रहा है। क्या कमाल की गेंदबाजी की कामोटे ने और मुकाबला खुन्नस में बदलता हुआ। आइए देखते हैं क्या कामोटे के दर्शक जाएंगे मैदान में, क्या वो जीतेंगे या बामन डोंगरी कमबैक करेगी। 1 बॉल 5 रन। दर्शक खड़े हो चुके हैं, जरा जोरदार तालियां। आमदार चषक। राहुल भाऊ बोर्डे आप तो जीत गए, विक्रम दादा पाटिल आप भी जीत गए।
ये आपकी टूर्नामेंट सक्सेसफुल हो गई। ये सबसे बड़ा मुकाबला 2 लाख रुपए 6 फीट की ट्रॉफी। ऐसा मुकाबला वापस नहीं होगा। जरा जोरदार तालियां। चैंपियन कामोटे या बामनडोंगरी? कामोटे चैंपियन, चैंपियन कामोटे। ये जल्लोष देखिए, कामोटकर जीत गए। हल्गी बजेगी, बैंजो बजेंगे, ये नए सुनने वाले। कामोटकर चैंपियन, 2 लाख रुपए 6 फीट की ट्रॉफी।